पोलाट गुरुजी होते. अरे म्हणे हे तर तुझे थोर बाकी आहे म्हणे, तुले मंत्र दिलेला का म्हणे, हा जप म्हणे. म्हणलं जपतो ना बाबा म्हटलं. हां तर मी रामकृष्णहरीचा भक्कम जप केला आहे, 50,000 जप लिहून काढला आहे. हो आणि म्हणजे माझं जे वय होतं ते भक्तीतच गेलं. मी इतरातही राहिलो व्यवहारामुळं, पण मी माझं जे मन होतं आणि त्यावेळेस ज्या त्यांनी सांगितलं होतं जाय म्हणे घराकडं, दोघंजण न्यायालय आले त्यावेळेस त्याने एक शपथ घातली मला, सत्य सांभाळलं का लाईना म्हणे. सत्य हो सत्य सांभाळशील ना म्हणे. मी म्हटलं हो बाबाजी सत्य सांभाळलं म्हणे. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं सांभाळून म्हटलं. त्या याच्यावर मी वाईट गोष्टी कधी गेलो नाही, वाईट व्यवहारात पडलो नाही, सत्याचाच मार्ग अवलंबला. आणि कोणापासून 5 पैसे मी व्याज घेतलं नाही. मदत केली पण व्याज नाही घेतलं, फसवणुकीचं काम नाही केलं, आजही करत नाही. सत्य मार्गाने आहे म्हणून तुमची भरभराट झाली आणि समाधानी आहात. समाधानच आहे ना. आता काय करायचं, प्रपंच आणि परमार्थ सगळं बरोबर. एक वेळ अशी गोष्ट झाली का हे मंदिर बांधायचं ज्यावेळेस ठरलं पहिले, एवढी मोठी जमीन कारभार हाती असताना मंदिर बांधणं होय नाही, घरगुती अनेक गोष्टी आडव्या आहे, केव्हा आई आडवी आहे. मग एक वेळा पश्चाताप झाला का असं कोणतं पाप झालं आहे आपल्या हातानं, काही गोष्ट घडून राहिली. 78 साली मूर्त्या आणल्या मी विठ्ठल रुक्मिणीच्या. 78 साली मूर्त्या आणल्यावर मग त्याच्यानंतर मंदिर बांधायचं काही वर्ष निघून चालले, पण ते काही जमेच नाही हिशोब. मग मला पश्चाताप झाला तर मी बाबाजीच्या गादीवर आपलं डोकं ठेवलं आणि झोपलो. तिथं मला हे प्रत्यक्षात विठ्ठल रुक्मिणी माझ्या स्वप्नात आले. पहिले तुझा प्रपंच आणि परमार्थ पूर्ण करू, नंतर माझा विचार करतो, आमचा विचार आम्ही करू. हां आणि बाबाजी दिसले, काडी टेकवत आले. हां म्हणजे बाबाजी पतलेसेच होते, असे काडी टेकत आले आणि पहिले पूर्ण कर म्हणे, नंतर मंदिराचा विषय सोडून दे म्हणे. मग मी विषय तो सोडून दिला. मग आता बांधायचंच नाही आपल्याला, पाहू आता ते म्हणते ना त्याचं ते पाहून घे, तर मग आपण काय विचार करायचा. म्हणून मग मी तसाच राहिलो. मग संपूर्ण एवढा मोठा खटला, मुलाचे लग्न झाले, मुलीचं लग्न झाले, भावाईचे लग्न झाले, बहिणीचं लग्न झालं, सर्व मोकळं झालं. 2005मध्ये मी वाटण्या करून दिल्या आहे आणि माझ्या हिशोबातली 16 एकर जमीन घेऊन अलग आपलं चालू करून दिलं. मग आता 16 एकरात तर हिशोब कुठं लागते. त्याच्यानंतर 2 पोराईचे लग्न झाले, मुलीचं लग्न एकत्र असताना झालं. मग लग्न झाल्यावर मग असं करता करता एक दिवस आम्ही सतीश भाऊ तुमच्या सावलीसारखे सोबत राहतात, त्याला बाबाजीनंच पाठवलं माहिती नाही, ते असेच गुरफटले होते सारे. तुमच्या सहवासात लागले तर ते लागले तर बाबाजीनं त्याचं चांगलंच करून दिलं, वाईट काही केलं नाही. बालूभाऊ ते हे दोघंजण माझ्या संध्याकाळी आम्ही त्याच्या दुकानात बसलो होतो. त्याचं दुकान इकडल्या बाजूला होते पहिले, त्या राठीचे आहेत. तर तिथं आम्ही बसलो होतो. ते दोघंही मागं लागले, मंदिर कवा बांधणार हे जे आता हो तुम्ही वय होत चाललं म्हणे काकाजी. बालूभाऊ म्हणे मंदिर कवा बांधणार. म्हटलं मंदिर बांधायची गोष्ट खरी आहे, मंदिराचं काम इतकं सोपं नाही म्हणलं राजा. आणि म्हटलं पैसा पाहिजे, माझ्याजवळ तर एवढंच काम आहे. आणि म्हटलं हे सगळे कार्यक्रम निपटले आता. तर म्हणे मंदिर नाही म्हणे, मंदिराचं असं पहा म्हणे तुम्ही. ह्याही मागं लागला. मग मी पडलो विचारात. मग त्याला सांगितलं माझ्याजवळ 5.5 लाख रुपये जमते म्हटलं यावर्षी, पण मंदिर आले 5.5 लाख रुपयात मंदिर होत नाही. आणि मला वर्गणी मागायची नाही आहे. माई पाठवणारे पहिले सांगून दिलं मी 1 रुपये कोणाला मागणार नाही, तुला द्यायची द्या. मग हे म्हणे तुमच्याजवळ 5.5 आहे ना म्हणे. मी म्हटलं हो. मग म्हणे तुम्ही सुरू तर करून द्या म्हणे. काय
मी म्हटलं सुरू केलं, पण बाकीचं म्हणलं ना अर्ध जर आले तर मग काय करायचं. तर मग हे काय म्हणे आम्ही नाही देऊ शकू का. मी म्हटलं मी तुम्हाला मागत नाही, द्यायचं नाही द्यायचं तुमचा प्रश्न आहे. हां, तर हे म्हणे मी 1,00,000 देतो, होय म्हणे मी 1,00,000 देतो. मी म्हटलं मग 7.5च झाले, 7.5 मध्ये मंदिर झालं पाहिजे नाही. हां, तुम्ही सुरुवात तर करा म्हणे बालू भाऊ, मग पाहू म्हणे ते समोरचं. बरं म्हणलं करू म्हणलं. तिथंच एक घटना घडली का ती माझ्या दृष्टीनं मला दिसली. जिथं बसले होते हो, ते दिसल्याबरोबर समजून गेलो मी का हे पांडुरंगानं केले सांगितलं का आता मंदिर बांध. लहानजी महाराजांनं पांडुरंगानं सांगितलं का आता वेळ आली बांध. म्हटलं ठीक आहे म्हणलं उद्यापासून. बालूभाऊ सांगितलं उद्यापासून बांधतो. याला म्हणलं चाल गावाकडं. आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी म्हणलं चाल बरं बोरगावले गेलो. विटायचा सौदा केला 15,000चा. हां, तर 15,000 विटाचे आता पैसे होते देऊ. तर विटा अखजीचा दिवस होता. याचं होतं या गोडाऊनचं उद्घाटन. आमचा लहान भाऊ सुरेंद्र जासमी, तर त्याचं उद्घाटन होतं आणि आम्ही विचारायचं सौदा आणि त्याच्यासमोरच आम्ही बोललो होतो का मंदिर बांधायचं. मग त्यानं काय केलं गादीवर आणून 51,000 ठेवून दिले. म्हणजे हो न सांगता आपण त्यालाही मागितली नाही. मागितलं मी स्वतःच्या भाऊ बंधाले नाही मागितलं, नाही शब्दच नाही. पोराईले नाही म्हटलं, आईले नाही, भाऊ बंधाले कोणालाच नाही. झालं. मग तिथून ते सुरुवात आमची लागली. या माणसाचा मला 100% सोय. या माणसानं 1,26,000 रुपये त्यावेळेस लावले. कमी पडले लावले. बाकीचं संपूर्ण भोवताललं काम राहिलं होतं, उष्ट राहत होतं. तर बालूभाऊ म्हणे हप्त्याची मजुरी त्यांचा मंदिर पूर्ण करून घे. बुटे, हो बुटे, बालूभाऊ बुटे ज्वेलर्स, बुटे ज्वेलर्स. तर हे मग त्यानं पैसा पुरवला. त्यानं 2.25 लाख रुपये पुरवले आणि हे मंदिर उभं झालं. मग स्थापना करायला इथे कोणतं वर्ष लागून राहिलं होतं, अधिक मास का काय, ते 17पर्यंत 16मध्ये बांधकाम होत नाही म्हणे, हे स्थापना होत नाही म्हणे. मग उरला 1 महिना. तर ते मग आता 1च महिना आहे, याच्या स्थापना कशी होईल बा. मग बालूभाऊ सांगितलं. ब्राह्मणाला विचारून आलो. मला म्हणलं असं असं म्हणते. मग आपल्याला 17मध्ये करावं लागेल म्हटलं. मग काकाची हिंमत लावलं म्हणे करून टाकू म्हणे आपण. करूनच घ्या म्हणे. वैशाख महिन्यात केलं मग. हो, मे महिन्यात 15 मे. हो, 15 मे 2015ला मग ते तिथी निघाली. हां, तिथी निघाली. मग भिडलो आम्ही लोक इथं ना भरभुनीत फिरत जाऊ, आपलं कार्य करत. विधिवत पूजन झालं. हो हो. आणि त्या दिवसाचा प्रसंग सांगा ना, तो उन्हाचा प्रसंग सांगा ना. मग बाबाजीच्या पत्रिका छापल्या. ते पत्रिका घेऊन बाबाजीला द्यायला गेलो. मग बाबाजीच्या समाधीजवळ बसलो ध्यान लावून. महाराजांनी म्हटलं एवढी ऊन तपून राहिली. टाकरखेड्याची गोष्ट. हा, टाकरखेडची समाधीजवळची गोष्ट टाकरखेड. तर म्हटलं बाबाजी हे कसं होईल एवढ्या बोनीत. म्हणलं हा कार्यक्रम लोकांना किती त्रास होईल म्हटलं. आणि कसं करीन म्हटलं. एक तर पैशाची कमी, पैसा काहीच नाही. तर जाणारी लगाल आहे ना म्हणे, मा संपूर्ण प्रकाश तुझ्यासोबत आहे म्हणे. हा आवाज मला आल्याबरोबर तिथून आला समाधीतून आवाज आल्याबरोबर मी बस रस्त्यानं येता यायला सांगितलं. बाबाजी असं असं बोलले. म्हटलं आता समोर काय होते पाहून घे. तर बाबाजीनं 3 दिवस अशी छत्रछाया टाकली का गरमी नाही, थंडी नाही, काहीच नाही. मस्त आणि खूप सुंदर कार्यक्रम निपटला. विधिवत पूजा. हो, आणि पैसा जवळ नसूनही 85,000 रुपये वर्गणी आली. त्याच्यातच सर्व कार्यक्रम आमचा नगरभोजन झालं. नगरभोजन सर्व. आणि अन्नाची म्हणजे एवढी लोक जेवले तरी अन्न कमी नाही. संध्याकाळी गावातल्या लोकांना बोलावून ते अन्न वाटून दिलं आम्ही. हो,
आणि पुष्पवृष्टी हो झाली पाण्याची. पाण्याची बालू भाऊजवळ व्हिडिओ म्हणजे वैशाख महिन्यामध्ये असून सुद्धा म्हणजे ते एक चांगलं लक्षण आहे. हे चांगलं लक्षण आहे. पुष्पवृष्टीच झाली अक्षरशः समजा तुमच्या कळसावर. हो बिलकुल कळत बसून राहिलो, पाणी पडून आलं बारीक बारीक, मस्त सुंदर वातावरण. पाण्यानं म्हणजे वरुणराजानं जर हजेरी लावली थोड्या मे महिन्यात म्हणजे आणखी का पाहिजे. आता ही त्याचीच कृपा, हो आपल्याला काय समजते ते. आता मी मध्यंतरी आलो, तुम्ही शेतातून यायचे होते. अजूनही या वयामध्ये तुम्ही शेतीमध्ये सुद्धा तेवढेच काबाड कष्ट करता. हो काऊन मेहनतीचं खात आहे, मेहनतीचं खात आहे. मरेपर्यंत त्यानं सांगितलं सत्य सांभाळतो ते सांभाळत आहे. चाहे काही झालं तरी चालन, पण मी माझं सत्य सोडणार नाही. काहीच होत नाही. आणि मुलाबाळाले काही वाटत असन का बा त्यासाठी काही केलं नाही, ते त्याला वाटलं तर मला काही घेणं देणं नाही. मला एवढं माहीत आहे संत कृपा एवढी आहे का हे यायचं सारं भरून पुरून यायला उरण, एवढी मोठी कृपा आहे ती बाबाजीचं केल्यानं. आणि ते मला सांगितलं आहे, पण माझा संन्यास योगाने मला भोगायला मी भोगून आलो. बाबाजीचं केल्यानं नफाही नफा आहे, घाटा अजिबात नाही. घाटा नाहीच आहे ना. कोणत्या रूपानं मला आयुष्यभर त्यानं तुला सरणार नाही, मला सरलं तर काहीच नाही, पण उरलंही काहीच नाही. असं आयुष्य मी जगलो, आज इथेच जगून राहिलो. पण ते तुमचं एकंदरीत आता कुटुंब पाहतो तर सगळे लोक समाधानी आहे. काकू माझ्यासोबत बराचशी चर्चा झाली काकू, तर 1-1.5 तास तुम्ही शेतात एकदम समाधानी आहे. तिचं काही वाटत. त्यांनी संपूर्ण तुम्ही जेवढं काही सांगितले की हो, त्यांना कसा व्यासंग लागला याचं सगळी सविस्तर चर्चा त्यांनी केली. नाही तिचा साथ भेटला म्हणून मी इथपर्यंत आलो. गृहिणीचा, घरच्या गृहिणीचा साथ आणि पुढे चालत असतो. येणारे जाणारं जो घर माझं पहिले पूर्वीच्या काळात आसपासचे खेड्यावरले लोक यायचे, पण मी घरी नसताना त्याचा मान सन्मान तिनं केला. त्याला असं हे नाही जाणून नाही दिलं. गृहिणीचा साथाचं उदाहरण सांगतो. आता मी पहा म्हणजे सकाळी 6 वाजता निघालो मुलाखती घ्यायला, आता जवळपास 2:30-3 वाजले असं, 2:30 पावणे. घरच्या बाईनं जर अटकाव दिला असता तर मला फिरता आलं असतं.